या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो शिवतेज 11 विरुद्ध श्रियान कासारी यांच्या दरम्यान. चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. श्रियान 11 कासारी हा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दुसरा सामना खेळण्यासाठी तयार असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निनाद सुर्वे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय चिन्मय. गणपतीपुळे मालगुण परिसरातील हा तडाखेबाज फलंदाज निनाद सुर्वे आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. बऱ्याच स्पर्धांमध्ये हा सातत्याने खेळणारा हा खेळाडू निनाद सुर्वे. त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल अमोल. आयकॉन प्लेयर आहे या संघाचा अमोल. गोलंदाजी मार्कवर पंच सामना चालू झाल्याची खूण करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम ओव्हर गोलंदाजी करताना पहिला चेंडू निनाद याला चांगला लॉंग द कार्पेट मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने गेला. डीप मिड ऑनचा फिल्डर जोपर्यंत फील्ड येत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात. पहिल्या चेंडूवर मात्र संयमी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू वाकूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र कॅच होतो का पाहूया. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. इथे मात्र एक धावावर समाधान मानलं जात आहे. धावसंख्या झाली आहे 2. प्राथमिक षटकातील तिसरा चेंडू आपला टाकण्यासाठी सज्ज होतोय अमोल निनादसाठी. इथे मात्र आकुटप्पाचा चेंडू स्वेअर मारा पंच दोन्ही हात फैलावताना आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्या 3 बिनबाद 3 अशी धावसंख्या. सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचा हा चौथा दिवस पाहायला मिळतोय. ग्रुप डी मधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम होतोय तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित स्वरूपात पळून काढण्यात यशस्वी झाले दोन्ही बॅटर. 4 धावसंख्येवर धावफलक 3 चेंडूवर आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना अमोल. पुढे चेंडू अमोल. इथे मात्र आकुटप्प्याचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता असफल झाला. निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आकुटप्प्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये अमोल याच्याकडून. चिन्मय फेस करेल पुन्हा एकदा अमोलसाठी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता पायावर आदळलाय. निर्धाव चेंडू जातोय. महत्वाचा सामना असेल शिवतेज 11 या संघासाठी. फलंदाजी करताना हे दोन्ही फलंदाज पॉइंट आणि कव्हरच्या मधून गेलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात. लॉंग द कार्पेट मारलेला चेंडू सीमा रेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. आता मात्र बॅट बोलायला लागली आहे चिन्मयाची. आकुटप्प्याचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधून गेलेला चेंडू सीमा रेषेच्या पार 4 धावा.
पप्पू नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पू विरुद्ध निदान चांगलं बॅटल पाहायला मिळेल. इकडे आखोटप्पाचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव. पुढे चेंडू पप्पू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. फटका फसलाय. कॅच होतो का पाहूया. इथे मात्र ताळमेळ नाहीये दोन्ही फिल्डर्स मध्ये. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 4 धावा मिळाल्यात. त्याचा डिसिजन कळवायचा आहे. 2 धावा. पुढे चेंडू पप्पू यासाठी पुन्हा एकदा भिरकावून दिला. पुन्हा फटका बसलाय. नोमॅन्स लँड मध्ये पाहायला मिळतोय चेंडू पडताना. पप्पू महाकाळ याच्या दोन्ही चेंडूवर मात्र झेल सुटलेत. आता मात्र ब्रह्मास्त्र वापरावं लागेल पप्पू महाकाळला. ते मात्र वापरण्याचा प्रयत्न होता. अलंग द कार्पेट मारले चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेनंतर धावफलक 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. चांगला खणून काढलेला चेंडू डीप मिड विकेटच्या चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सर्कल मधील खेळाडूचं. चिन्मय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. SPL 2024 सीझन 2 या स्पर्धेचा हा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल रंगताना दिसतंय दोन्ही. इथे मात्र रोवर फुलटॉसचा सामना केलाय. काऊ करूनच्या डोक्यावरून मिळतील 6 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21. सरासरी राखण्याचा प्रयत्न केला. 10च्या सरासरीने धावसंख्या जमवण्यात यशस्वी झालेत. इथे मात्र गुड लेंथ वरून निघालेला चेंडू सन्मान देतोय निनाद. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुढे चेंडू अमोलियाचा. इथे मात्र चांगला जलद गतीने टाकलेला चेंडू. थोडासा कट झालेला चेंडू यष्टीच्या मागे यष्टी रक्षकाने चांगली भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जातोय अमोलियाचा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 8 चेंडू फेकून झालेत. अमोलियाचे केवळ 6 धावा दिल्या आहेत. ते मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने गेले चेंडू 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 रन पळून काढण्यात यशस्वी झाले दोन्ही बॅटर. धावा झाल्या 23. बिनपात 23 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3. 3 षटकांमधील 3 चेंडू अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील. अमोल इथे मात्र स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळाला. अमोल याच्याकडून 1 धावाने धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्या 24.
हॅलो, पुढे चेंडू अमोल. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न असफल झालाय. जोराच्या गतीने टाकलेला हा वेगवान चेंडू निर्धाव जातोय. अमोल याचं षटक महत्वपूर्ण षटक ठरत आहे. दोन्ही षटकांमध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हॅलो, अमोल पुढील चेंडू या षटकातील महत्वपूर्ण षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. अक्कटप्प्याचा चेंडू इथे मात्र फसवा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक तिसरं संपतंय. 3 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. हॉल धन्यवाद. निर्धाव चेंडू षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी निर्णायक षटक ठरतं प्रत्येक सामन्यामध्ये. 4थं षटक 5 षटकांचा सामना असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल. आशिष माकाळ मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँडेड गोलंदाज. अकुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. चिन्मयाच्या पाठमधून सुमधुर आवाज येतोय. 6 धावांसाठी षटकार. अकुटप्प्याचा चेंडू मात्र अंगावर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला मिडल ऑफ द बॅट. साऊंड गुड. 6 धावा मिळून जातोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ते मात्र पुन्हा एकदा फ्लॅटेड कावकॉर्नरच्या इथून गेलेला चेंडू. 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग करताना चिन्मय ऑन फायर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळतो श्रीयान 11 खंडाळा विरुद्ध शिवतेज 11 खंडाळा यांच्या दरम्यान. श्रेयान 11 कासारे विरुद्ध. इथे मात्र पटका फसलाय चिन्मयाचा. पाहूया कॅच होतो का. कॅच सुटलाय. सलग 3रा झेल सुटला या सामन्यामध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. आशिषच्या विरोधात आता मात्र 2 षटकार आणि 2 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजून देखील या षटकामधील 2 चेंडू आणि पहिल्या 4 चेंडूवर मात्र 14 धावा वसूल करण्यात यशस्वी ठरतो चिन्मय. 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते चिन्मय याच्याकडून. पुन्हा मात्र फटका असाच जावलाय. गगनचुंबी षटकार. सीमारेषा पार. या षटकातील 3रा षटकार.
चेंडू आणि 37 धावांची खेळ सजवताना इथे आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय याच्याकडून चांगले षटकार लगावलेत. इथे मात्र पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्यात असफल झालाय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 45. यानंतर होणारा सामना जिजा 11 वरवडे विरुद्ध याना 11 खंडाळे यांच्या दरम्यान. यानंतरचा लगेचच होणारा सामना. या इनिंग नंतर दोन्ही कर्णधारांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचा आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 बाउन्स 4 धावा. बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत चौकार. सजवला फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. निनादच्या बॅटमधून निघालेला हा 4 धावांचा खणखणीत दणदणीत फटका. धमाका होतोय शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर. पुढील चेंडू राकेश लोहर 1 पद्धतीचा चेंडू सजवलाय. सीमारेषा पार. निनाद सुरू आहे ऑन फायर. यानंतर होणारा लगेचच सामना याना 11 खंडाळा विरुद्ध जिजा 11 वरवडे यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचंय. कॉनबॉक्सशी संपर्क साधून मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक लगेचच होईल. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर सजवलेला 6 धावांचा षटकार. त्यानंतर तिसरा चेंडू. निनाद ऑन फायर. इथे मात्र फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फ्लॅटेड. कॉकर्नरच्या डोक्यावरून षटकार. या षटकामध्ये दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरच 16 धावा वसूल केल्या आहेत. धावा झाल्यात 61. बिनबाद 61 धावसंख्या. आतापर्यंतची सर्वोच्च पार्टनरशिप म्हणावी लागेल प्राथमिक जोडीची. अजून देखील एकही गडी बाद झाला नाहीये. शिवतेज 11 खंडाळे या संघाकडून खेळताना निनाद. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू. सजवलेला फटका पाहूया. सीमारेषा पार. तिसरा षटकार. निनाद ऑन फायर. पेटला तर पेटू. मी तरी यांच्या बाजूने तेच पाहिजे जिंकायला. याना 11 या संघाचे संघ मालक उद्योजक श्री 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 अमेयजी भडसावळे यांचं आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे मात्र हल्ला बोल होतोय. सलग 4 चेंडूवर उत्तुंग फटके आपल्याला पाहायला मिळाले. हॅट्रिक झाले षटकारांची. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. निनाद पुन्हा एकदा फटका सजवलाय. सीमारेषा पार. इथे मात्र 4था षटकार. निनादच्या बॅटमधून निघालेल्या या 6 धावा. धाव फलक तेजीच्या रफ्ताराने पुढे जात आहे. शेवटच्या षटकामध्ये हल्ला बोल चढवला जातोय. पुढील चेंडू. इथे मात्र स्वेअर मारा होत आहे. थोडासा प्रेशर गोलंदाजावर राकेश महाकाळ. आतापर्यंत 4 चेंडूवर 4 षटकार आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवण्यात यशस्वी झाला होता. 29 दिलेल्या त्या शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूवर. पुढील चेंडू राकेश. इथे मात्र पुन्हा एकदा विरकावून दिलाय. सजवलेला फटका 6 धावांसाठी. उत्कृष्ट दर्जाचा खेळ खेळताना निनाद.
80 धावा जमवण्यात यशस्वी झालेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटकामध्ये 35 धावांची तुफानी खेळी केली होती. या स्पर्धेतील एका षटकातील सर्वोच्च धावसंख्या देण्याचा मान राकेश मागाळ याच्याकडे जातोय. याच्या आधी पहिल्या दिवसामध्ये 31 धावा दिल्या होत्या. हनीफच्या गोलंदाजी विरुद्ध बॅटरने 31 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र या दिवशी चौथ्या दिवशी हल्लाबोल सजवलाय निनाद याने. राकेशच्या गोलंदाजीवर 35 धावा वसूल केल्या आहेत. जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. सर्व खेळाडू मित्रांना तसेच मान्यवरांना तसेच खेळाडू प्रेमींना जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. त्या मंडपात जेवण तयार आहे. भोजनाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. संघमालक विनोद चौगुले यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संघमालक. आता मात्र बापू घोसाळे खुश आहेत आपल्या संघावर. गाडी सोडून थेट मैदानामध्ये अभिनंदन करण्यासाठी. निनाद सुर्वे 14 बॉल मध्ये 39 धावांची तुफानी खेळी सजवली होती आपल्या इनिंग मध्ये. त्याचप्रमाणे चिन्मय याने 18 चेंडू आणि 37 धावांची खेळी केली होती. या स्पर्धेतील सर्वोच्च धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली 80 धावांची. श्री आणि इलेव्हन कासारी या संघाचे 2 प्राथमिक फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या मार्फत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिजा 11 वरवडे विरुद्ध याना 11 खंडाळा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा पुकार असेल. लगेचच नाणेफेक करून घ्यायचंय. कॉन बॉक्स मध्ये मान्यवर आपली वाट पाहतायत. लगेचच यायचंय. सामना चालू होतोय. पहिलं षटक चिन्मय. गौरव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली रणनीती आखण्यात यशस्वी ठरतायत का पाहूया. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्क्वेअर मारा होतोय. चांगलं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय गौरव याच्याकडून. 81 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र एका धावेने धावफलक आपलं हलत ठेवण्यात यशस्वी ठरते. खातं उघडलंय संघाचं अतिरिक्त धावसंख्येने. पुढे चेंडू अकटप्याचा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये कौस्तुभ बिवलकर याच्याकडून. पुढे चेंडू गौरव. षटक क्रमांक. इथे मात्र फटका सजवलाय. कावकरच्या डोक्यावरून षटकार.
संजीवन ऑन फायर. पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होतोय. 1 सेकंद थांबायचं आहे खेळ. नाणेफेक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणारा महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. चालू असलेला सामना. गौरव दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. इथे मात्र फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू 6 धावा मिळून जातोय. एकदा फटका साजवायचा होता. इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू गौरव याच्याकडून. याच गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. संजीवनच्या विरोधात 2 फटके सजवलेत. इथे मात्र अकुटप्प्याचा चेंडू कवचच्या दिशेने मारले चेंडू. 1 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा मिळून जातोय. धावसंख्येत बदल होतोय पहिल्या षटकामध्ये 18 या धावसंख्येवर. संघाचे कर्णधार यांची आम्ही वाट पाहतोय. तेजस हळदणकर यांनी संपर्क साधायचा राज देवरुखकर कडे. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे कॉन बॉक्स मध्ये. पुढील चेंडू गौरव याचा षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. 18 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगला यष्टीचा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सीमारेषेच्या पार जातोय का पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत आहे. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते धावून. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर 1 धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. 19 धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. ऐतिहासिक मैदानावर हे चालू असलेली स्पर्धा. चाफेरी या क्रीडांगणावर चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील सामना जिजा 11 वरवडे विरुद्ध दे इकडे दे नको काट. चांगली धावगती राखण्यात यशस्वी ठरले. 19च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमवल्या आहेत. संजीवन याने 5 चेंडू आणि 17 धावांची खेळी केली आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल चिन्मय.
इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, चांगल्या कलात्मक पद्धतीने एक धाव रोखण्यात यशस्वी झालेत खेळाडू. एका धावेने धावफलक बदलला जातं. 20 या धावसंख्येवर SPL 2K24 सीझन 2 या स्पर्धेचा हा चौथा दिवस ग्रुप डी मधील चालू असलेला हा सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव मिळवून जातोय. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. मैदानामध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीयान 11 कासारी विरुद्ध शिवतेज 11 खंडाळे यांच्या दरम्यान. बापू घोसाळे सर यांचा हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करताना मात्र 81 धावांची खेळी केली होती. या संघाने 81 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यानंतर मात्र प्रत्युत्तरात हा चांगला फटका सजवलाय. इथे मात्र चांगला फटका सजवला होता. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. फुल टॉस चेंडू डीप झाला होता. पंचांचा निर्णय अंतिम. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न काव कॉर्नरच्या दिशेने गेलेला गौरव जोपर्यंत फील्ड नाही तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित स्वरूपात. SPL 2K24 सीझन 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पावर्ड बाय अशोकदादा भालेकर, मल्हार प्रतिष्ठान, रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा. सरकार प्रीमियर लीग या स्पर्धेचा हा थरार अनुभवताना आपण सर्वजण पाहतोय. मैदानामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तिखट मारा होतोय गोलंदाजाकडून. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. अमोलच्या विरोधामध्ये षटक क्रमांक 3 संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 28. बिनबाद 28 अशी धावसंख्या. बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राइब करा. आपल्याला ऑटोमॅटिक रोजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. चांगला प्रहार झाला होता निनाच्या मार्फत. नवीन गोलंदाज. पहिला चेंडू स्वेर मारा करताना आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात 29. बिनबाद 29 अशी धावसंख्या. पार्टनरशिप बिल्ड होते दोन्ही फलंदाजांमध्ये. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, असफल झालाय. वेगवान गोलंदाजी होते निनाच्या मार्फत. गणपतुळे गावचा पथिराणा म्हणून ओळखला जाणारा निनाद गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पाहतोय 6 धावा. खणखणीत दणदणीत षटकार. पुढे चेंडू पुन्हा एकदा सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया 1 बाउन्स 3 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. तोपर्यंत चांगलं फिल्डिंग होत आहे साई याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी. तिखट मारा होतोय. 3ऱ्या षटकामध्ये धावा झाल्या 37. पुन्हा एकदा फटका सजवलाय.
6 धावा मिळून जातोय षटकार सीमारेषा पार 6 धावा. संजीवनच्या बॅटमधून निघालेला हात षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा षटकार या इनिंग मधील शिवतेज या बॅट मधून संजीवन याच्या बॅट मधून निघालेला. ते जेलेवन या संघाकडून प्राथमिक 2 फलंदाज मैदानामध्ये गेले होते. निनाद आणि चिन्मय यांनी 80 धावा जमावल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात 2 बॅटर श्रेयान इलेव्हन या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे. 43 धावा बिनबाद 43 अशी धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावर. षटक क्रमांक 4 इथे पाहायला पुन्हा एकदा सजवलेला चेंडू सीमारेषा पार. तिसऱ्या षटकात मात्र हल्ला बोलवतोय निनादच्या विरोधात. या षटकातील तिसरा षटकार. धावा झाल्यात 49. अजून देखील जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाज चिन्मय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी चौथं आणि निर्णायक षटक. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं मोठं बॅटल मैदानामध्ये रंगणार आहे. चिन्मय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र झेल उडाला होता. झेल मात्र झाला नाहीये. धावचित होण्याचा चान्स होता मात्र इथे गमावलाय खेळाडूने. डायरेक्ट हिट असती तर धावचित नक्की झाला असता. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे मात्र दाखवावं लागेल प्रत्येक खेळाडूला ह्या सामन्यामध्ये. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. फ्लिक ऑफ द डे. धावा मिळतात 4. खणखणीत दणदणीत अलॉंग द कार्पेट 4 धावा. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेल्या 4 धावा. धावा झाल्या आहेत 54 धावा. इथे मात्र संजीवन प्रहार करतोय. प्रहारवर प्रहार चालू आहे संजीवन याचे चिन्मयच्या विरोधात. चांगला फ्लिक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला. पहिला धक्का मिळतोय महत्वाच्या क्षणी. महत्वाच्या फलंदाज बाद. यशस्वी झालाय. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. निलेश जुवेकर कासारी संघातील एक अनुभवी फलंदाज पाहायला मिळेल. कचरे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 9 चेंडू 27 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड चांगलं समीकरण. या षटकातील हे 3 चेंडू महत्वपूर्ण ठरतील चिन्मय याच्याकडून आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे निलेश जुवेकर कशा प्रकारे 3 चेंडू फेस करेल याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल या पुढील 3 चेंडूवर. निलेश टू चिन्मय हे बॅटल पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 27 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अतिटतीचा सामना मैदानामध्ये ढकलण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण
धावा मिळतील का किती मिळतील 2 धावा पळून मिळाल्या आहेत इथे मात्र बाईच्या स्वरूपात मिळालेल्या ह्या 2 धावा रंगतोय सामना इथे बॅटल रंगतोय 8 चेंडू 25 धावांची गरज 2 महत्वपूर्ण चेंडू या षटकातील बिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने निलेश जोळकर आपला अनुभव पणाला लावतोय 4 धावा मिळत आहेत खणखणीत दणदणीत चौकार चेंडू आणि 21 धावांची इथे मात्र गरज असेल हाय व्होल्टेज सामना दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला निलेश जोळकर टू चिन्मय महत्वपूर्ण चेंडू दोन्ही संघांसाठी इथे मात्र हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न होता धावा निर्धाव चेंडू जातोय 6 चेंडू आणि 21 धावांची इथे मात्र गरज असेल यांच्या दरम्यान चौथा या दिवसातील सामना भोजन व्यवस्था चालू झाले सर्व खेळाडू प्रेमींनी लगेचच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे चालू असलेल्या मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांनी लगेचच जेवून घ्यायचं आहे महत्वाच्या क्षणी गोलंदाज कौस्तुभ बिवलकर द आयकॉन प्लेयर या संघाचा शिवतेज 11 या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल शॉर्ट फाईन लेग शॉर्ट हँडमॅन शॉर्ट स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने खेळाडू डीप कव्हरच्या दिशेने खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे डीप कव्हरच्या दिशेने 6 चेंडू 21 धावा पहिला चेंडू इथे मात्र खणून काढलेला चेंडू सीमा रेषा पार 6 धावा पहिला चेंडूवर प्रहार केलाय इथे मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तयार कौस्तुभ बिवलकर पहिला चेंडूवर प्रहार केला होता अमोलियाने कौस्तुभ पुढील चेंडू इथे मात्र फटका बसलाय कॅच होतो का पाहूया कॅचेस विन मॅच जेल बाद कौस्तुभ याचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय हलक्या हाताने टाकलेला चेंडू एक्स्ट्रा डिप कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला झेल बाद होतोय सेफ हँड मध्ये गेलेला चेंडू
आपल्याला पाहायला मिळेल कौस्तुभ याच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता 6 धावांसाठी, त्यानंतर कमबॅक केलंय 4 चेंडू आणि 15 धावांची इथे मात्र गरज असेल. पप्पू मागा फेस करेल कौस्तुभचा चेंडू, पुढील चेंडू महत्वाचा चेंडू, इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय, जलद गतीने टाकलेला चेंडू, 3 चेंडू 15 धावा. संघ मालक कल्पेश माकाळ यांच्या चेहऱ्यावर मात्र 36 आकडा पाहायला मिळतोय. कमबॅक करू शकतो पप्पू माळकर. आपल्या संघासाठी फटका पुन्हा एकदा फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू गेलेला. पाहूया किती धावा मिळत आहे. चांगली धावगती, रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा मिळवण्यात यशस्वी झालाय. 2 धावांची भर होते. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. 2 चेंडूवर 13 धावा जमवायच्या आहेत. 2 मोठे प्रहार गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकते. एक चांगला चेंडू, खराब चेंडू जर गेला, इथे मात्र शॉर्ट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण गौरव याच्याकडून. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 1 धाव निश्चित मिळते. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मात्र सामना झुकलाय. बापू घोसाळे मात्र आता पुन्हा एकदा गाडीच्या बाहेर निघाले आहेत. आपल्या संघाचं कौतुक करण्यासाठी इथे मात्र सामना जिंकलाय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल शेवटच्या षटकामध्ये कौस्तुभ याच्याकडून.